झी 24 तास एक पाऊल पुढे। एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे। सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून सुद्धा व्यापाऱ्यांनी थेट एलबीटी नको अशी ताठर भूमिका घेतली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र अतोनात हाल होत आहेत। राज्यात एलबीटीचं महाभारत सुरू झालंय। मुख्यमंत्र्यांनी एलबीटी लागू करण्याबाबत ठाम भूमिका घेतल्यामुळे व्यापारी चांगलेच चवताळले। राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये बंद पुकारून सामान्यांना वेठीस धरण्याची खेळी व्यापाऱ्यांनी सुरू केली आहे। जकातीतून होणाऱ्या चोरीला आळा घालण्यासाठी सरकारनं कडक उपाययोजना करताच व्यापाऱ्यांच्या पोटात दुखू लागलंय। सरकारनं तडजोडीची भूमिका घेत एलबीटीची मर्यादा 1 लाखावरून 3 लाखांपर्यंत वाढवली। मात्र व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेत बंद सुरूच ठेवला। त्यानंतर सरकारनं पुन्हा मर्यादा वाढवण्याबाबत चर्चेची तयारी दर्शवली। व्यापाऱ्यांनी मात्र एलबीटी नकोच असा पवित्रा घेत ताठरपणाचा कळस गाठला। अखेर उद्धव आणि राज ठाकरेंनीही या वादात उडी घेत व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शवला। मात्र जनतेला वेठीला न धरण्याचं व्यापाऱ्यांना आवाहन केलं। मुजोर व्यापाऱ्यांनी ठाकरे बंधूंच्या विनंतीलाही केराची टोपली दाखवली। आता केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी तत्काळ तोडगा काढण्याचा सल्ला दिलाय। मात्र तो कसा काढावा हे सांगणं टाळलंय। अधिकाराचा गैरवापर करून सर्वात होणार नाही याची काळजी एकंदर निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये घेतली गेली पाहिजे। त्या संबंधी व्यापाऱ्यांचे काही मत आहेत असं दिसतंय। मला वाटतं की त्यांना बोलून त्याची चर्चा करून हा प्रश्न संपवला पाहिजे। दुसरीकडे एलबीटीमुळे अन्याय होत असल्याच्या हकाट्या पेटणाऱ्या व्यापाऱ्यांनी बंदची संधी साधून सामान्य जनतेची लूट सुरू केली आहे। जीवनावश्यक वस्तूंची मागच्या दारानं अव्वाच्या सव्वा किमतीनं विक्री सुरू केली आहे। यावर मात्र व्यापारी संघटना बोलायला तयार नाहीत। मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी तडजोडीची भूमिका स्वीकारून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय। मात्र व्यापाऱ्यांनी नकारात्मक भूमिका घेऊन सामान्यांना वेठीस धरण्याचे उद्योग सुरू केले आहेत। त्यामुळे सरकारनं आता माघार न घेता एलबीटी बाबत घेतलेली ठाम भूमिका कायम ठेवणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।